तर नगर परिषद आणि नगरपंचायत निकालांमध्ये भाजप मोठा पक्ष ठरला असला तरी विदर्भामध्ये भाजपच्या निराशाजनक कामगिरीवरून माजी मंत्री आणि नेते सुधीर मुनगंटीवारांनी घरचा आहेर दिलाय। चंद्रपूर जिल्ह्यातल्या 11 नगरपरिषदांपैकी 7 नगरपरिषदांवर काँग्रेसनं नगराध्यक्षपद खेचून आणलंय आणि यावरूनच चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपच्या हाराकिरीमुळे पारा चढलेल्या मुनगंटीवारांनी थेट पक्ष नेतृत्वावरच संताप व्यक्त केला। जिल्ह्यामध्ये प्रवेश देताना जिल्हा अध्यक्ष असतील किंवा मी इतकी वर्ष काम करतो, कोणतीही चर्चा न करता प्रवेश दिला जातो आणि त्याच्यातून नवीन नवीन गट उभे केले जातात। तर माझं व्यक्तिगत मत होतं की पक्षाने विचारपूर्वक दिलं पाहिजे। भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतरही संघाच्या विविध कार्यक्रमाला विरोध करणारे हे जर पक्ष नेतृत्वांच्या मांडीला मांडी लावून बसतात तर सामान्य कार्यकर्त्यांना याबद्दल निश्चितपणे खेद आणि खंत वाटते। पक्ष नेतृत्वाने गटबाजीला पोषक असं वातावरण दुर्दैवाने निर्माण केलं आणि नंबर 2 या 4 जिल्ह्यांमध्ये मतदारांचा जो विकासावरचा विश्वास होता त्याबद्दल त्यांच्या मनात शंका येईल असे निर्णय केले। आता ज्यांनी निर्णय केले असतील या बाबतीत त्यांनी समजून घेतलं पाहिजे, कारण निर्णय कोण करतो हे समजायला मार्ग नाही। तर मुनगंटीवारांनी व्यक्त केलेल्या खदखदीवर मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे। मुनगंटीवार यांना महापालिकेमध्ये पूर्ण शक्ती देऊन चंद्रपूर महापालिका जिंकू असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा जो काही विजय आपल्याला मिळालेला आहे, पण समजा जर सुधीर भाऊंना कुठली ताकद कमी पडली असेल तर त्याची भरपाई ही आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही देऊ। पूर्ण ताकद देऊन चंद्रपूरची महानगरपालिका आम्ही निवडून आणू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।